नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, एकलव्य मॉडेल निवासी शाळा भरती निघालेली 2025 ची. याच्यामध्ये जे पद जे असणार आहे, प्राचार्यासाठी इथे वॅकन्सी असणार आहे. पदव्युत्तर शिक्षक पीजीटी साठी वॅकन्सी असणार आहे. प्रशिक्षक पदवीधर शिक्षक टीजीटी साठी वॅकन्सी असणार आहे. महिला स्टाफ नर्स साठी वॅकन्सी असणार आहे. हॉस्टेल वॉर्डनला वॅकन्सी असणार आहे. अकाउंटंटमध्ये वॅकन्सी असणार आहे. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी वॅकन्सी असणार आहे जीएसएमध्ये आणि त्यानंतर लॅब अटेंडन्समध्ये इथे वॅकन्सी असणार आहे. टोटल सगळ्या पदांना मिळून 7,267 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे. 10वी पास, 12वी पास, एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी पीजी डिग्री, एमएससी, डीएड, बीएड वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. तर चांगली पॉझिटिव्ह असणारी संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता मित्रांनो, ही जी वॅकन्सी निघालेली आहे जसं की एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूलसाठी तर वॅकन्सी असणार आहे, जे की EMRS स्टाफ सिलेक्शन्स एक्झाम असणार आहे 2025 ची. याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. याच्यामध्ये संपूर्ण गाईडलाईन दिलेली आहे. फॉर्म भरण्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ओके. नॅशनल एज्युकेशन सोसायटी असणार आहे ट्रिबल स्टुडंटकडून. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आता इंडेक्स वगैरे दिलेलं आहे फॉर्मॅटमध्ये आपल्याला कोणत्या टॉपिक्स कशामध्ये दिलेले आहे. ओके. ते तुम्ही बघू शकता. ओके. तर आता आपण पुढे जाऊया. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कॅप्चर इंट्रोडक्शन दिलेलं आहे नॅशनल एज्युकेशन सोसायटी ट्रिबल स्टुडंट्स. ओके. याच्याकडून ऑर्गनायझेशन कडून इथं वॅकन्सी असते ही मिनिस्ट्री ऑफ ट्रिबल अफेअर्स करून गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. इन्व्हाइट फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर इलेव्हिजल इंटरस्टेट इंडियन सिटिझनशिप रिक्वायरमेंट डायरेक्ट बेसिस आपल्या इथं पोस्ट असणार आहे प्रिन्सिपल, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स, त्याच्यानंतर ट्रेनेड ग्रॅज्युएट टीचर्स अँड हॉस्टेल वार्डन्स मेल फिमेलमध्ये, त्यानंतर फिमेलमध्ये स्टाफ नर्स, अकाउंटंट अँड ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट जीएसएमध्ये लॅब अटेंडंटसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके. ऑनलाईन पद्धतीने ऑल इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता. इन ॲडिशनल नॉर्मल टीचिंग फॉर ड्युटीज असणार आहे. टीचर्स विथ रिक्वायर्ड असणार आहे. परफॉर्म असणार आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण इथं विथ आपल्याला रेसिडेंटल सिस्टम असणार आहे स्कूलिंगमध्ये. ओके. लाईक हाऊस अँड मेंबरशिप भेटणार आहे. ओके. सुपरवायझर, स्टुडंट्स वगैरे ऑर्गनायझेशन जे असणार आहे, ॲक्टिव्हिटीज असणार आहे. संपूर्ण आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे माहिती वगैरे. ओके. स्टुडंट्सला इथं वेलफेअर, जनरल, ड्युरिंग प्रोबेशन्स आपलं असणार आहे. याच्यामध्ये प्रोफेशनल वगैरे आपल्याला लागणार आहे जॉबसाठी. ओके. त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी आता संपूर्ण माहिती परफॉर्मन्सबद्दल. याच्यामध्ये ऑल स्टाफसाठी इथं दिलेलं आहे सर्व्हिस पे असं आहे 10% ऑफ बेसिक पे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी आता इन व्ह्यू फॉर ॲडमिशन पॉलिसी दिलेलं आहे गर्ल्स अँड बॉईज. याच्यामध्ये दिलेलं आहे, याच्यामध्ये आपल्याला MERS कडून असणार आहे. याच्यामध्ये विल आपल्याला बी मेड बाय मेल अँड फिमेल टीचर्स. ओके. अप्रूव्हेड पॉलिसी NESTS कडून असणार आहे. मिनिमम आपल्याला 20% पासून मॅक्झिमम 60% फिमेल स्टाफ EMRS अँड पर ॲडमिनिस्ट्रेशन नीडमध्ये असणार आहे. ओके. तर याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी EMRS कडून इथं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नीड EMRS सब्जेक्ट फॉर कंडिशन्स फॉर द प्युअरली फॉर नॉर्मल लेवल कॅन्डिडेट्स फॉर आपल्या असणारे फिमेल टीचर्समध्ये. ओके. याच्यामध्ये दिलेल्या संपूर्णमध्ये टीचरसाठी जर चांगले पोस्ट असणार फिमेलला इंडियनवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. ओके. आता ऑब्जेक्शन दिलेलं आहे, याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे. सॉरी. ओके. याच्यामध्ये संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे. जसं की इथं एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल. आता याच्यामध्ये दिलेले ऑब्जेक्टिव्ह दिलेले आहे बेसिकली क्वालिटी एज्युकेशन फॉर क्लास 6 पासून तर क्लास 12 पर्यंत स्टुडंटसाठी इथं असणार आहे. ST कॅटेगरीमध्ये आपल्याला याच्यामध्ये सेट फॉर द अप अँड द ब्लॉक लेवल रेसिडेन्शियल स्कूल असणार आहे. हॉस्टेल्स वगैरे असणार बॉईज गर्ल्समध्ये. ओके. याच्यामध्ये आपल्याला याचा स्टाफ वगैरे ठेवावा लागतो, मेस फॅसिलिटी द्यावी लागते, प्ले ग्राउंड द्यावा लागतो. ओके. अशी फॅसिलिटी याच्यामध्ये असंच असते. ओके. त्याच्यानंतर आपल्याला रेंट फीज वगैरे असतं प्रोव्हाइडेड वगैरे. ओके. आता कॅप्चर 2 मध्ये दिलेलं आहे इम्पॉर्टंट दिलेलं आहे आपल्याला इन्फॉर्मेशन. ओके. जे की आपण एक्झाम डेट, फीज डिटेल्स आणि ॲप्लिकेशन दिलेले आहे, सबमिट फॉर ॲप्लिकेशन फॉर्म, इव्हेंट दिलेला आहे, डेट दिलेली आहे, फीज दिलेली आहे, ऑनलाईन सबमिशन फॉर ॲप्लिकेशन फॉर्म
दिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला डेट असणार 23/10/2025 पर्यंत फॉर्म भरायचे आहे. पेमेंट फीज जी असणार आहे नॉन रिफंडेबल असणार आहे. याच्यामध्ये दिलेल्या पेमेंट फीजमध्ये आपल्याला ॲप्लिकेशन फीज आणि प्रोसेसिंग फी असणार आहे. ओके. तर इथं ॲप्लिकेशन फीज इज नॉट ॲक्टेटेबल बाय नॉट ॲप्लिकेबल असणार आहे यांना. ओके. ॲप्लिकेशन फीज लागणार नाही. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीला फक्त प्रोसेसिंग फी द्यावं लागणार आहे. बाकीवाल्यांना सगळ्या कॅटेगरींना ॲप्लिकेशन फीज आणि प्रोसेसिंग फीज दोघं द्यावी लागणार आहे. आता मोड ऑफ पेमेंट तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यू-पी-आय माध्यमातून करू शकता. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे. ओके. सक्सेसफुल पेमेंट वगैरे झाल्यानंतर पेमेंटची फीज वगैरे काढायची आहे. आता इथं पेमेंट स्ट्रक्चर दिलेलं आहे, जे की एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीला दिलेलं आहे. आता प्रिन्सिपलसाठी ते ॲप्लिकेशन फी नसणार आहे. फक्त ₹500 प्रोसेसिंग फीज इथं असणार आहे. पी-जी-टी आणि टी-जी-टी टीचरसाठी तर ₹500 असणार आहे प्रोसेसिंग फीज आणि टीचिंग स्टाफमध्ये ₹500 असणार आहे प्रोसेसिंग फीज. ओके. आता याच्या बाकीच्यांना जे दिलेले आहे आता असणार आहे प्रिन्सिपलमध्ये आता दिलेले आहे ₹2000 असणार ॲप्लिकेशन फी, प्रोसेसिंग फी 500 ₹2500 पी-जी-टी आणि टी-जी-टीमध्ये ₹1500 ॲप्लिकेशन फीज, ₹500 प्रोसेसिंग फीज म्हणजे ₹2000 आणि टीचिंग, नॉन टीचिंग स्टाफमध्ये ₹1000 ॲप्लिकेशन फीज, ₹500 आपल्याला इथं प्रोसेसिंग फीज, ₹1500 द्यायची आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे एक्झामिनेशन जी असणार तुम्हाला, नंतरून तुम्हाला वेबसाईटमार्फत संपूर्ण माहिती नंतरून कळवण्यात येणार आहे. ॲडमिट कार्ड कधी भेटणार आहे, एक्झामिनेशन कधी असणार आहे, याची माहिती तुम्हाला नंतरून वेबसाईटवरून देण्यात येणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे डिस्प्ले फॉर द कॉपी OMR सीट. ओके. कॅन्डिडेट फॉर द आन्सर की फॉर चेंजेस फॉर NESTS करून असणार आहे वेबसाईटवरून. ओके. तर वेबसाईटवरून तुम्हाला संपूर्ण माहिती भेटू शकते. इथं कॅन्डिडेटला इथं ऑनलाईन आपल्याला मोड इथं फॉर्म भरायचा आहे. पोस्ट आपल्याला असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने चॉईस करून फॉर्म भरून घ्यायचा आहे. कोणत्या पोस्टसाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे स्ट्रक्चर वाईज. ओके. जे की तुम्ही बघू शकता. आता याच्यामध्ये दिलेले आहे व्हाईल फिलिंग फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन पोर्टलवरून आपल्याला फॉर्म भरायचा आहे. सगळ्या कॅटेगरी वाईज आपण तिथूनच फॉर्म भरणार आहोत. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला बेसिकली कॅन्डिडेटला इलेव्हिजिबल कॅन्डिडेट्स वगैरे इथं माहिती वगैरे दिलेली आहे. आता इथं जे आपल्याला एक्झामिनेशन जे असणार आहे आपल्याला बेसिकली प्रिन्सिपलसाठी न्यू दिल्लीला होणार आहे. दिल्लीला जावं लागणार आहे आपल्याला एक्झामिनेशन सेंटर्सला. ओके. याच्यामध्ये दिलेल्या सिटीजचे नाव वगैरे दिलेले आहे. ओके. याची इन्फॉर्मेशन याच्यामध्ये दिलेली आहे कॅन्डिडेटला. ओके. तरी छोटी-मोठी इन्फॉर्मेशन आपण पण इथं रीड करून घ्यायची आहे. जेणेकरून 50 पेजेसचा PDF असणार आहे 50 फाईलचा. ओके. इथे ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर आपल्याला चेक करून टाकायचा जेणेकरून तुम्हाला नंतरून त्याच्यावरच नोटिफिकेशन मिळत असतात. ओके. ओके. हे सांगण्यात आलेलं आहे. तर कॅप्चर थीममध्ये दिलेले आपल्याला स्टाफ सिलेक्शन एक्झाम असणार आहे EMRS कडून. ओके. याच्यामध्ये 2025 साठी. याच्यामध्ये प्रिन्सिपलसाठी ज्या पोस्ट असणार आहे टोटल 225 पोस्ट, पी-जी-टी टीचरसाठी 1460 पोस्ट, टी-जी-टी टीचरसाठी 3962 वॅकन्सी, फिमेल स्टाफसाठी तर 550 पोस्ट, हॉस्टेल वॉर्डनला 635 पोस्ट, अकाउंटंटमध्ये 61 वॅकन्सी, ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटला 228 वॅकन्सी. त्याच्यानंतर इथं लॅब असिस्टंटला 146 वॅकन्सी, टोटल इथं 7267 वॅकन्सी बघायला मिळतात. आता याच्यामध्ये दिलेले आपल्या प्रिन्सिपल ग्रुप साठी इथं कॅटेगरीनुसार इथं पद दिलेली आहे, जे की तुम्ही इथं बघू शकता कोणत्या कॅटेगरीला किती वेकेन्सी ग्रुप मध्ये. आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट टीचर पी-जी-टीमध्ये ग्रुप बीमध्ये इथं दिलेले आहे पद वगैरे आपल्याला टोटल पद दिलेली आहे. इकॉनॉमिक्स, मराठी, इंग्लिश जे पण आपलं असेल, हिंदी, ओके, केमिस्ट्री साठी, इंग्लिशसाठी 112 पदं दिलेली आहे टोटल. त्याच्यानंतर हिंदीसाठी 81 पदे असणार आहे, मॅथ्ससाठी 134 पद, केमिस्ट्रीसाठी 137 169 पोस्ट, फिजिक्ससाठी 198 पोस्ट, बायोलॉजीसाठी 99 पोस्ट, हिस्ट्रीसाठी 140 पोस्ट असणार आहे. त्यानंतर जिओग्राफीसाठी 98 पोस्ट, कॉमर्ससाठी 120 पोस्ट, त्यानंतर इकॉनॉमिक्ससाठी 155 पोस्ट, कॉम्प्युटर सायन्ससाठी 154 पोस्ट. ओके. हे 1460 पोस्ट आपल्याला असणार आहे कॅटेगरीमध्ये. त्यानंतर आपल्याला टी-जी-टीमध्ये असणार आहे हिंदीसाठी 424 पोस्ट, इंग्लिशमध्ये 395 पोस्ट, मॅथमध्ये 381 पोस्ट, सोशल स्टुडंट्समध्ये 392 पोस्ट, सायन्ससाठी 408 पोस्ट, कॉम्प्युटर सायन्ससाठी 550 पोस्ट. टोटल इथं 2550 पोस्ट असणार आहे. ट्रेनेड ग्रॅज्युएट टीचर फॉर रिजनल लँग्वेजमध्ये ग्रुप बीमध्ये वॅकन्सी असणार आहे. ज्याच्यामध्ये आसामीस लँग्वेजसाठी तर 8 वॅकन्सी, बोडो लँग्वेजमध्ये 2 वॅकन्सी, बेंगालीमध्ये 8 वॅकन्सी, गारोमध्ये 1 वॅकन्सी, गुजरातीमध्ये 2 वॅकन्सी, कन्नडा लँग्वेजला 6 वॅकन्सी, खासीमध्ये 3 वॅकन्सी, मल्याळममध्ये 2 वॅकन्सी, मणिपुरममध्ये 11 वॅकन्सी, मिझोमध्ये 6 वॅकन्सी, ओडियामध्ये 57 वॅकन्सी,
संतालीमध्ये 71 व्हॅकन्सी, तेलुगूमध्ये 74 44 व्हॅकन्सी, उर्दूमध्ये 2 व्हॅकन्सी. टोटल इथं 223 व्हॅकन्सी बघायला मिळेल कॅटेगरीनुसार, जे की आपल्याला स्ट्रक्चर दिलेलं आहे. बघून घ्यायचं कोणत्या कॅटेगरीला किती व्हॅकन्सी असणार आहे याच्यामध्ये मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर टी-जी-टी मध्ये आपल्याला इथं दिलेलं आहे कॅटेगरी 10 मध्ये व्हॅकन्सी असणार. म्युझिक सिस्टममध्ये 314 पदं असणार आहे. आर्ट्समध्ये इथं ड्रॉइंगमध्ये ड्रॉइंगवाल्यांसाठी असतो तर इथं 279 पोस्ट. पीईटी मेलसाठी 173 पोस्ट. पीईटी फिमेलसाठी इथं 299 पोस्ट. लायब्ररीशियनला इथे 124 पोस्ट. टोटल इथं 1189 पोस्ट असणार आहे कॅटेगरीनुसार. त्यानंतर इथं नॉन टीचिंग स्टाफ. आता नॉन टीचिंग स्टाफमध्ये आता बघूया आपण आता हॉस्टेल वॉर्डनमध्ये आपल्याला 346 पोस्ट आहे कॅटेगरीनुसार. त्याच्यानंतर हॉस्टेल वॉर्डन मेलचं होतं ते. ओके. फिमेलमध्ये आपल्याला हॉस्टेल वॉर्डन 289 पोस्ट असणार आहे. 289. फिमेल स्टाफ नर्समध्ये 550 पोस्ट असणार आहे. अकाउंटंटला 61 व्हॅकन्सी असणार आहे कॅटेगरीनुसार, जे पण आपली कॅटेगरी ते बघून घ्यायची आहे. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटसाठी 228 पोस्ट असणार आहे कॅटेगरीनुसार, ते पण आपल्याला चांगली क्वालिटी आहे. त्यानंतर लॅब अटेंडंटसाठी इथं असणार आहे 146 पोस्ट कॅटेगरीनुसार. टोटल 1620 पदांसाठी इथं व्हॅकन्सी निघालेली आहे. आता इथं संपूर्ण माहिती वगैरे दिलेली आहे आपल्याला टीचिंग नॉन टीचिंग पीडब्ल्यूडी मध्ये. ओके. व्हॅकन्सी असणार आहे त्याच्यामध्ये. पीडब्ल्यूडी मध्ये प्रिन्सिपलला व्हॅकन्सी असणार आहे. पीजीटी मध्ये असणार आहे. टीजीटी मध्ये व्हॅकन्सी असणार आहे. त्यानंतर इथं हिंदी लँग्वेज मध्ये इंग्लिश लँग्वेज मध्ये व्हॅकन्सी असणार आहे. टीजीटी म्युझिक मध्ये व्हॅकन्सी असणार आहे. टीजीटी आर्ट मध्ये लॅब्रेशन मध्ये व्हॅकन्सी असणार आहे. तर नॉन टीचिंग मध्ये इथं ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटला व्हॅकन्सी असणार आहे. स्टेनोग्राफर त्याला म्हणत असतो आपण त्याच्यामध्ये. लॅब अटेंडंट अकाउंटंटला असणार आहे. हॉस्टेल वॉर्डनला व्हॅकन्सी असणार आहे. आणि फिमेल स्टाफला व्हॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये कॅटेगरीनुसार संपूर्ण माहिती दिलेली आहे पीडब्ल्यूडी बद्दल. ओके. ते बघून घ्यायची आपण एकदा. त्यानंतर आपण आता पुढे जाऊया आता मित्रांनो. याच्यामध्ये दिलेलं आहे आपल्याला पोस्ट वाईज आपल्याला लेवल पे असणार आहे, सॅलरी किती असणार आहे. आता सगळ्यात पहिले इथं सिरियल नंबर दिला, पोस्ट आणि सब्जेक्ट दिलेला आहे. तर प्रिन्सिपलला इथं लेवल 12 सॅलरी असणार आहे. 78,800 पासून 2,09,200 रुपये पगार असणार आहे. याच्यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट टीचरमध्ये पीजीटीमध्ये इंग्लिश, हिंदी आणि फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, इकॉनॉमिक्स, बायोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी, कॉमर्स आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये लेवल 8 सॅलरी असणार आहे. 47,600 पासून 1,51,100 रुपये पगार असणार आहे. टीजीटीमध्ये आपल्याला इथं हिंदी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सायन्स, सोशल सायन्स, रिजनल लँग्वेज, कॉम्प्युटर सायन्समध्ये आपल्याला लेवल 7 सॅलरी 44,900 पासून 1,42,400 पगार असणार आहे. आता लॅब्रेशियनमध्ये आपल्याला लेवल 7 सॅलरी असणार आहे 44,900 पासून 1,42,400 पगार. आता आर्ट, म्युझिक, फिजिक्स, एज्युकेशन टीचर मेल फिमेलला इथं लेवल 6 सॅलरी 35,400 पासून 1,12,400 पगार. फिमेल स्टाफमध्ये इथे लेवल 5 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. हॉस्टेल वॉर्डन मेल फिमेलला दोघांना लेवल 5 सॅलरी 29,200 पासून 92,300 पगार. अकाउंटंटला इथं सॅलरी असणार आहे 35,400 पासून 1,12,400 पगार. जीएसएला जी वेकेन्सी असणार लेवल 2 19,900 पासून 63,200 पगार. आणि त्याच्यानंतर इथं लॅब अटेंडंटला इथं 18,000 लेवल 1 सॅलरी 18,000 पासून 56,900 पगार. याच्यामध्ये स्ट्रीम ऑफ एक्झामिनेशन असणार आहे आपल्याला. मोड ऑफ एक्झामिनेशन दिलेले आहे. टायर 1 असणार आहे. याच्यामध्ये एमसीक्यू टाईप ओएमआर आपल्याला असणार आहे. पेन पेपर आपल्याला घेऊन जायचे आहे, त्याच्यावर असणार आहे पेपर. ओके. जसं की आपण एमपीएससी मध्ये देतो. टायर 2 पण आपल्याला एमसीक्यू टाईप असणार आहे. ओएमआर सीटवर पेन पेपर आपल्याला घेऊन जायचे. पेन पेपरवर आपली एक्झाम असते आणि त्यानंतर आपल्याला टायर 2 झाल्यानंतर इंटरव्ह्यू असतो. ओके. आणि आपल्या ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटची तर स्किल टेस्ट केली जाते. बाकीच्यांचं काही नाही त्याच्यामध्ये. ओके. त्यानंतर इथं चॉईस मीडियम फॉर क्वेश्चन एक्झाम पेपर. ओके. एक्झामिनेशन चॉईस करायची कोणत्या मीडियम लँग्वेजमध्ये द्यायची, हिंदी इंग्लिश लँग्वेज का तुम्हाला जी लँग्वेज आपल्याला दिलेली आहे याच्यामध्ये ऑप्शनमध्ये त्या लँग्वेजमध्ये. ओके. एक्झाम पॅटर्न दिलेला आहे जसं की याच्यामध्ये प्रिन्सिपलसाठी दिलेला आहे टायर 1चा ओएमआर. ओके. यांचा असणार आहे 100 क्वेश्चन 100 मार्कांचा पेपर असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहे टॉपिक्स वगैरे जे की आपण इथं बघू शकतो. वाचून घ्यायची आपण 2 तासाचा अवधी दिलेला आहे. त्यानंतरचा आपला पेपर असणार टायर 2 मध्ये प्रिन्सिपलचाच. याच्यामध्ये आपल्याला 1:10 रेशो असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे 55 आपल्याला क्वेश्चन असणार आहे 100 मार्कांसाठी. ओके. ते पण आपण इथं 3 घंट्याचा पेपर दिलेला आहे. 3 नंबरला आपला असणार आहे मग आपल्याला पर्सनल इंटरव्ह्यू 40 मार्कांसाठी. त्यानंतर आपल्याला फायनल मेरिट लागतं. तर पीजीटीमध्ये जे असणार प्रिलिमिनरी एक्झामिनेशन 100 मार्कांची असणार आहे. ज्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता पॅटर्न दिलेला आहे. ओके. त्यानंतर इथं मेन्स एक्झामिनेशनमध्ये टायर 2 एक्झामिनेशन 100 मार्कांची असणार आहे. 3 तास टाईम त्यात 2 तास टाईम होता. त्यानंतर आपल्याला इंटरव्ह्यू असणार आहे. ओके.
आता टी-जी-टीमध्ये पण सेम असं असणार 100 मार्काची एक्झामिनेशन. त्याच्यानंतर इथं 30 मार्क आपल्याला याच्यात असणार आहे. त्यानंतर आपल्याला इथं इंटरव्ह्यू असणार आहे. त्यानंतर इथं आपल्याला टायर 2 आपल्याला दिलेला आहे. टायर 2 मध्ये 55 क्वेश्चन 100 मार्काचा पेपर असा 3 तासाचा टाईम दिला जाणार आहे. हॉस्टेल वॉर्डनला पण सेम असणार 100 मार्कांचा पेपर याच्यामध्ये असणार आहे. ओके. 2 तासाचा टाईम दिलेला आहे. त्यानंतर इथं आता आपण पुढे जाऊया. ओके. आता पुढे आल्यानंतर आता इथं सेकंड आपल्या टायर 2 मध्ये आपल्याला पण याच्यामध्ये 55 क्वेश्चन 100 मार्काचा पेपर असणार. 3 तासाचा अवधी दिलेला आहे. त्यानंतर अकाउंटंटला पण इथं सेम पॅटर्न असणार आहे. लेव्हल 1 100 मार्कांसाठी पेपर असणार आहे. आपल्याला 2 तासाचा टाईम दिलेला आहे याच्यामध्ये. आणि इथं टायर 2 मध्ये पण आपल्याला 55 क्वेश्चन 100 मार्काचा 3 तासाचा टाईम दिलेला आहे. फिमेल स्टाफमध्ये, नर्समध्ये पण इथं पण 100 मार्काचा आपल्याला पेपर घेण्यात येणार आहे. प्रीमियममध्ये म्हणजे टायर 1 मध्ये आणि टायर 2 मध्ये आपल्याला पण 100 मार्काचा पेपर असणार आहे. 55 क्वेश्चन याच्यामध्ये दिले जाणार 3 तासाचा टाईम. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटमध्ये याच्यामध्ये आपल्याला दिलेला आहे 100 मार्क्स दिलेले आहे एक्झामिनेशनमध्ये. याच्यामध्ये पण 2 तासाचा टाईम आहे. टायर 1 मध्ये, टायर 2 मध्ये 55 क्वेश्चन 100 मार्काला 3 तासाचा टाईम दिलेला आहे. आता इथं दिलेलं आहे लॅब अटेंडन्सला याच्यामध्ये दिलेलं आहे 100 क्वेश्चन असणार आहे याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये 100 मार्कासाठी त्याच्यानंतर टोटल इथं टायर 2 ला 55 क्वेश्चन 100 मार्काला 3 तासाचा टाईम दिलेला आहे. आता OMR सीट दिलेलं आहे डिस्प्लेमध्ये याच्यावर संपूर्ण की वगैरे दिलेलं आहे. जनरल इंट्रोडक्शन दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे. हेल्पलाईन नंबरसाठी मेल ॲड्रेस दिलेला आहे. जेणेकरून तुम्ही 9 ते 5:30 मध्येच्या वर्किंग डेमध्ये तुम्ही त्यांना डाउट्स वगैरे असेल तर कॉल करू शकता याच्यामध्ये. ओके. याच्यामध्ये दिलेला आहे हेल्पलाईन नंबर 2 ठिकाणी वेगळे-वेगळे का ते कधी आपण बघून घ्यायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे संपूर्ण ॲडमिट कार्ड वगैरे तुम्हाला आता नंतरून डाउनलोड करून घ्यायची वेबसाईट माध्यमातून. ओके. याच्यामध्ये राऊटवर दिलेलं आहे माहिती. आता याच्यामध्ये दिलेलं आहे कॅप्चा इलिजिबिलिटी क्रायटेरिया, एज्युकेशन, क्वालिफिकेशन असतं. त्याच्यामध्ये प्रिन्सिपलसाठी असणार आहे. 50 वर्ष एज लिमिट असणार आहे आणि क्वालिफिकेशन दिलेलं आहे. ओके. प्रिन्सिपल पोस्ट दिलेली आहे. प्रिन्सिपल एस-सी, एस-टी, ओ-बी-सीला इथं दिलेलं आहे. बाकीच्यांना 50 वर्षापर्यंत, एस-सी, एस-टी, ओ-बी-सीला 55 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये जे असणार आहे आता मास्टर डिग्री पाहिजे आपल्याला याच्यामध्ये 50%मध्ये पास पास पाहिजे. बॅचलर डिग्रीमध्ये बी-एड झालेले पाहिजे. याच्यामध्ये 50% पाहिजे आहे. 3 इयर आपल्याला इंटिग्रेटेड बी-एड झालेलं असेल, एम-एड झालेलं असेल त्यांना इथं 50% पाहिजे आहे. त्याच्यानंतर इथं दिलेलं आहे 4 इयर आपल्याला इथं ग्रॅज्युएट डिग्री झालेली असेल तर 50% पाहिजे. याच्यामध्ये बी-एडमध्ये एक्सपिरियन्स लागणार आहे. याच्यामध्ये एक्सपिरियन्स जो की आपल्याला लागणार आहे. ओके. याच्यामध्ये लेव्हल 12 सॅलरी दिलेलं आहे. ओके. चांगली फॉर्च्युनेटली लेव्हल 10 मध्ये पण सॅलरी भेटू शकते याच्यात आपल्याला दिलेल्या अर्धा 9 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 12 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. याच्यामध्ये आपल्याला मिनिमम 3 वर्ष आपण व्हाईस प्रिन्सिपल झालेले पाहिजे. ओके. तरच आपल्याला इथं फॉर्च्युनिटी भेटू शकते. 9 ते 12 वर्षापर्यंत एक्सपिरियन्सवाल्यांसाठी हा जॉब असणार आहे. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण आता पी-जी-टीमध्ये 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. एस-टी, एस-टी वाल्यांसाठी 55 वर्षापर्यंत 5 वर्षाची सूट असणार आहे. 55 वर्षापर्यंत ई-एम-आर-एस एम्प्लॉयसाठी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 50% पाहिजे आपल्याला इंटिग्रेटेड पोस्ट ग्रॅज्युएशन ते म्हणजे आपल्याला जे आपलं बी-एड झालेलं आहे 50% पाहिजे आहे. तर आपण अप्लाय करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर डिग्रीमध्ये पण 50% असेल तरी पण अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे पी-जी-टीमध्ये संपूर्ण आपल्याला माहिती वगैरे दिलेली आहे. जसं की सब्जेक्ट्स वगैरे आपण इथं बघून घ्यायचे आहे. ओके. इथं दिलेले आहे सब्जेक्ट. ओके. त्यानंतर पी-जी-टीमध्ये आता दिलेल्या याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्युटर सायन्ससाठी याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 40 वर्षापर्यंत अप्लाय करतो. एम-एस-सी कॉम्प्युटर, एम-ई आय-टी सेक्टर्सवाले इथं अप्लाय करू शकता. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. टी-जी-टीमध्ये 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. बॅचलर ग्रॅज्युएशन डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकतो. 4 इयर पण 50% इथं लागणार आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे 50% मध्ये आपण अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे. पण आपण सब्जेक्ट्स वगैरे आपल्याला इथं बघून घ्यायचे आहे. त्यानंतर आता पुढे जाऊया आपण आता आर्ट्समध्ये आपल्याला टीचर्समध्ये इथं 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. ओके. याच्यामध्ये पण टी-जी-टी कॉम्प्युटर सायन्समध्ये आपल्याला पण 35 वर्षापर्यंत अप्लाय होतो. बॅचलर डिग्री आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन बी-सी-एवाले अप्लाय करू शकतो. ओके. आता या आर्ट्समध्ये आपल्याला 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये पण आपल्याला 50% मध्ये आर्ट्समध्ये आपलं झालेली पाहिजे डिग्री वगैरे म्हणजे आपल्याला नॉलेज पाहिजे. म्युझिक टीचरसाठी पण 35 वर्षापर्यंत बॅचलर डिग्री इन म्युझिकवाले इथं अप्लाय करू शकता 50% मध्ये. त्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आता फिजिकल एज्युकेशन टीचर ओके. जे की आपल्याला प्लेग्राऊंडसाठी लागत असतं. याच्या 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 4 वर्षाची आपल्याला बी-पी-एड कोर्स झालेला पाहिजे. तर आपण इथं अप्लाय करू शकतो.
लायब्ररीमध्ये 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. लॅबोरेशनचा कोर्स झालेला पाहिजे 50% मध्ये. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला फिमेल नर्स स्टाफमध्ये आपल्याला असणार आहे 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. बी-एस-सी हॉर्न्स वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. हॉस्टेल वॉर्डनला इथं 35 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल 4 वर्षाची ग्रॅज्युएट डिग्री कोर्स झालेला पाहिजे. अकाउंटमध्ये 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये कॉमर्स डिग्रीवाले अप्लाय करू शकता. ओके. आणि सी-एस-टीला 5 वर्षाची सूट. ओके. कोणत्याही एक्सपिरियन्सची गरज नाही याच्यामध्ये. ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंटमध्ये जी-एस-एला 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. याच्यामध्ये सीनियर सेकंडरी क्लास 12 सर्टिफिकेशन फॉर बेसिक बोर्ड आपल्याला झाले पाहिजे. 12वी पासवाल्यासाठी 35 वर्ड पर मिनिट आपल्याला टायपिंग आलेले पाहिजे आणि त्याच्यानंतर आपल्या हिंदीमध्ये 30 वर्ड पर मिनिट. ओके. तर आपण इथं अप्लाय करू शकतो. लॅब अटेंडन्सला 30 वर्षापर्यंत अप्लाय करू. 10वी पासवाल्यांसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. इथं लायब्ररी आपल्याला कोर्स झालेला पाहिजे. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. तर इथं संपूर्ण माहिती याच्यावर दिलेली आहे. आता त्याच्यानंतर एज लिमिटमध्ये सूट दिलेली आहे, जे की एस-सी-एसटीला 5 वर्षाची सूट, ओ-बी-सी एन-सीला 3 वर्षाची सूट. त्यानंतर इथं असणार आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची आपण कधी एम्प्लॉयर असाल त्यांना 5 वर्षाची सूट. त्यानंतर इथं यू-टी जम्मू अँड काश्मीरमध्ये असाल त्यांना 5 वर्षाची सूट असणार आहे. पी-जी-टीमध्ये आपल्याला ऑल कॅटेगरी वुमेनवाल्यांना 10 वर्षाची सूट असणार आहे. पी-डब्ल्यू-डीमध्ये एस-सी-एस-टीला 15 वर्षाची सूट, ओ-बी-सीला 13 वर्षाची सूट, जनरल कॅटेगरीला 10 वर्षाची सूट. ओके. आपण एम्प्लॉयर असाल यांचे एकलव्य स्कूलचे, तर यांनी तर 55 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओके. अशा पद्धतीची माहिती दिलेली आहे. तर आपल्या एज लिमिट जे असणार दिनांक तर 23/10/2025 पर्यंत काउंटिंग डेट असणार आहे. याच्यामध्ये कॅटेगरीनुसार इथं माहिती वगैरे दिलेली आहे. पी-डब्ल्यू-डी वगैरे जे पण असेल आपण ते कॅटेगरीमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन माहिती दिलेली आहे. आपण एकदा वाचून घ्यायची जे आपण कॅटेगरीमध्ये आपण येतो. तर आता तुम्हाला इथं फॉर्मॅट सर्टिफिकेशन दिलेलं आहे. संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे. तर आपण लवकरात लवकर याच्यामध्ये फॉर्म भरून घ्यायचा. याचे अप्लाय करण्याचं तुम्हाला आम्ही ना वेबसाईट लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन दिली. 23/10/2025 पर्यंत फॉर्म भरून घ्यायचे आहे. याचे फॉर्म चालू झालेले आहे. ओके. आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल या व्हिडिओ रिलेटेड तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. पी-डी-एफ फाईल जर पाहिजे असेल डाउनलोड करण्याची असेल तर Telegram चॅनल WhatsAppला डाउनलोड करून ठेवायची. त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. डेली तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब फॉर्च्युनिटी येतच असतो. अशाच नवीन-नवीन जॉब फॉर्च्युनिटीसाठी आपण आता भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक